नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नरिमन पॉइंट ते कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी. शाश्वत आणि सर्वंकष विकासासाठी तंत्रज्ञान काळाची गरज, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीलंकेत कोलंबो इथे आंतरराष्ट्रीय वेसाक महोत्सवाचं उद्घाटन. किनारपट्टीवर सुरू असलेल्या आणि नव्यानं येणाऱ्या उद्योगांना मेरीटाईम बोर्डानं संपूर्ण सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल झालेल्या चौफेर टीकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची दिलगिरी. आणि नवी दिल्लीतल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिल कुमारची कांस्य पदकाची कमाई. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. मुंबईतली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नरिमन पॉइंट ते कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला आज केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती देत या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यावरण मंत्री अनिल दवे यांचे आभार मानले आहेत. या किनारी मार्गामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या सुटेल आणि मुंबईकरांना वेगवान आणि सुखकर प्रवासाचा नवीन पर्याय उपलब्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीच्या केंद्र तसंच राज्यातल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं 15 वर्ष या प्रकल्पाचं घोंगडं भिजत ठेवलं होतं. मात्र विद्यमान रालोआ सरकारनं केवळ 2 वर्षात हा प्रकल्प मार्गी लावला असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 35.60 किलोमीटरचा हा मार्ग असून सुमारे 8,500 कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी अपेक्षित आहे. नरिमन पॉइंट इथे असलेल्या मनोरा आमदार निवासापासून सुरू झालेला हा मार्ग कांदिवलीपर्यंत असणार आहे. या मार्गावरील एनसीपीए ते नेपीएनसी रोडपर्यंतचा मार्ग भूमिगत असेल. शाश्वत आणि सर्वंकष विकासासाठी तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस सोहळ्यात बोलत होते. पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि दूरसंवाद यासारख्या क्षेत्रांच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं विकासाच्या गरजात परिवर्तन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. ग्रामीण आणि शहरी भाग तसंच समाजाच्या इतर स्तरातील भेदभाव मिटवण्यासाठी तंत्रज्ञान विषयक संकल्पना अंमलात आणणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्वांसाठी तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी संशोधक, उद्योजक तसंच धोरणकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे असंही ते म्हणाले. तंत्रज्ञान विषयक शोधांचा फायदा समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावा याकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय वेसाक दिवसाचं उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी कोलंबो इथल्या गंगा रमणी या मंदिरात आयोजित कार्यक्रमालाही उपस्थिती लावली. तसंच सीमाम लाका मंदिरालाही भेट दिली. बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगानं भगवान बुद्धांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं वेसाक दिनाचं आयोजन करण्यात येतं. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान या समारंभात सहभागी झाले होते. त्यापूर्वी आज संध्याकाळी कोलंबो विमानतळावर पोहोचल्यावर श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान कोणाचीही औपचारिक भेट घेणार नाहीत किंवा करारांवर स्वाक्षऱ्या होणार नाहीत. मात्र समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्रीलंकेच्या नेत्यांशी संवाद साधतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव संजय पांडा यांनी स्पष्ट केलंय. श्रीलंका भेटीदरम्यान पंतप्रधान डिकोया इथल्या विशेष रुग्णालयाचं उद्घाटन करतील. तसंच कँडी इथल्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या कामगारांशी संवाद साधतील. तिहेरी तलाक, निकाह, हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लिम समाजातल्या प्रथांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश जे.एस. खेर यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी आजपासून सुरू झाली. तिहेरी तलाक हा धर्माचा तसंच मूलभूत अधिकारांचा भाग आहे का हे देखील पडताळून पाहिलं जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मात्र बहुपत्नीत्वाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा होणार नाही असं न्यायालयानं सांगितलं. मुस्लिम महिलांनी दाखल केलेल्या 5 वेगवेगळ्या याचिकांवर ही सुनावणी होत आहे.
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश CS कर्णन यांनी त्यांच्याविरुद्धच्या आदेशाची पुन्हा सुनावणी करण्याबाबत याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. सरन्यायाधीश JS खेयर यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या पीठासमोर दाखल केलेल्या या याचिकेच्या सुनावणीला सरन्यायाधीशांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान मंगळवारी सरन्यायाधीश JS खेयर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं कर्णन यांना 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि कोलकाता पोलिसांना तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले होते. अटक करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. कर्णन हे चेन्नईमध्ये सरकारी निवासस्थानी राहत होते, मात्र तिथे ते न सापडल्यानं चेन्नई पोलिसांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीकलाहस्ती या गावीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण कर्णन सापडले नाही, म्हणून त्यांचा शोध सुरू आहे. केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात अल्पसंख्याक समाजाच्या विकासासोबतच या समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण केलं, असं केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या 3ऱ्या वर्षपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अल्पसंख्याक मंत्रालयाच्या कामगिरीबद्दल नक्वी यांनी माहिती दिली. गेल्या 3 वर्षात अल्पसंख्याक मंत्रालयाचं बजेट 10% वाढवल्याचं ते म्हणाले. शिक्षण ही अल्पसंख्याक मंत्रालयाची प्राथमिकता असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात 1102 शाळा, 33 पदवी महाविद्यालयं तर 98 निवासी विद्यालयं सुरू केल्याचं नक्वी यांनी सांगितलं. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 47,986 पक्की घरं बांधण्यासोबतच 2090 प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केल्याची माहितीही नक्वी यांनी यावेळी दिली. जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्करानं सीमेवरील चौक्या तसंच नागरी वस्त्यांवर केलेल्या उखळी तोफ्यांच्या माऱ्यात एका महिलेचा मृत्यू झालाय, तर तिचा पती जखमी झालाय. काल रात्रीपासून पाकिस्तानी लष्करानं भारतीय चौक्यांवर लहान शस्त्र आणि स्वयंचलित बंदुकांमधून गोळीबार सुरू केला असल्याचं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, असं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे. किनारपट्टीवर सुरू असलेल्या आणि नव्यानं येणाऱ्या उद्योगांना मेरीटाईम बोर्डानं संपूर्ण सहकार्य करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मेरीटाईम बोर्डाची 72वी आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. किनारपट्टीवरील उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे, नवीन येणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत मेरीटाईम बोर्डाच्या वतीनं सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत सादरीकरण करण्यात आलं. तसंच मेरीटाईम बोर्डानं राबवलेल्या विविध उपक्रमांवर आधारित चित्रफीत, पुस्तिका आणि दिनदर्शिकेचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून चौफेर टीका झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरलेला नाही. शेतकऱ्यांची बाजू घेत सतत 35 वर्ष राजकारण केलं, त्यामुळे शेतकऱ्यांविरोधात कधीही अपशब्द वापरू शकत नाही, असं स्पष्टीकरण दानवे यांनी एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध केलं आहे. जालन्यात झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतल्या कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये, असं आवाहन दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी दानवे यांच्यावर सडकून टीका केली. दानवेंचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं असून त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, त्यामुळे दानवेंविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी सत्तेची नशा डोक्यात गेल्यामुळे दानवेंकडून बेताल वक्तव्य समोर येत असल्याचं म्हणाले. दानवेंच्या वक्तव्यासंदर्भात सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ठेवंचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोचवणारं आहे, असं सांगत त्यांना राज्यभरात फिरणं मुश्किल करू, असा इशारा दिला. शिवसेनेनंही आज ठिकठिकाणी आंदोलनं करून दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राज्यातल्या धरण आणि जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही नवीन योजना सरकारनं सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि इंधनाचा खर्च सरकार करणार आहे, अशी माहिती जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी बुलढाणा इथे आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आणि नव्यानं सुरू झालेल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शेतशिवार योजनेच्या कामाचा शिंदे यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला.
जलसाठ्यांमध्ये गाळ साचल्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. ही क्षमता वाढवण्यासाठी आणि धरणात साचलेल्या गाळाचा उपयोग शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी होणार आहे, असं ते म्हणाले. पुढच्या 4 वर्षांमध्ये या योजनेसाठी 6,236 कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं खर्च करणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. उन्हाळा सुरू झाला की बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या डोकं वर काढते. अशीच काहीशी परिस्थिती सध्या रायगड जिल्ह्यामध्येही निर्माण झाली आहे. हे राजमाता जिजाबाईंचं समाधीस्थळ. मोठ्या संख्येने इथे रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी लोक येतात. मात्र दरवर्षी एप्रिल महिना सुरू झाला की इथल्या लोकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. पर्यायानं इथे येणाऱ्या पर्यटकांना देखील ही समस्या भेडसावते. महिलांना रोजच पाण्यासाठी 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. 2 वर्षांपूर्वी रायगड महोत्सवाला विरोध करून इथल्या नागरिकांनी 2 कोटी रुपयांचा निधी पाणी योजनेसाठी मागून घेतला. मात्र नको त्या ठिकाणी बंधारा बांधल्यानं बंधाऱ्याला पाणीच लागलं नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भयंकर पैसा जरी आला तरी हे कंत्राटदार बरोबर कामं करीत नाहीत आणि आम्हाला पाण्याचा लाभ होत नाही. पैसा कोटीवारी येतोय. आज आमच्या पाताळगावाला रायगड जिल्ह्याच्या पायथ्याला आम्ही असल्यामुळे भन्नाट पैसा येतो आणि सरकारची कृपा आमच्यावर असावी, असं माझं एक मत आहे माझी पोलीस पाटलाचा. परंतु जे कामदार काम करतात ते मात्र काम करता सुद्धा होत नाही आणि पाणी मात्र आमच्या पाचाळ गावाला किंवा येणाऱ्या परिपर्यटकांना काय पाणी मिळत नाही. आम्हाला पाणी करायला झालाय. पाचाड इथं बांधण्यात आलेल्या तलावासाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च करून देखील त्यात पाणी आलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाचाडच्या जुन्या विहिरीतूनच पाणी भरावं लागतंय. आता आपण जे रायगडासाठी जे 500, 550, 700 कोटी रुपये जाहीर केलेत, त्या 550, 700 कोटीच्या रकमेतून पहिल्या प्रथम पाचाडच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण तातडीने सोडवावा, तो कायमस्वरूपी सोडवावा, अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे, अशी मागणी इथले ग्रामस्थ करत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथे आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानावर आसूड मोर्चा काढण्यात आला होता. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, या मागण्या मोर्चेकरी करत होते. मात्र पोलिसांनी फुंडकर यांच्या घराजवळ मोर्चेकऱ्यांना अडवल्यानं कार्यकर्त्यांनी पोलीस बॅरिकेड्सला निवेदन चिकटवलं आणि राज्यकर्त्यांचा निषेध करून मोर्चाची सांगता झाली. त्यापूर्वी स्थानिक नगरपरिषद शाळेच्या मैदानावर या मोर्चात सहभागी शेतकऱ्यांची परिषद झाली. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा थांबवायचा नाही, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. राज्यभरातून या मोर्चासाठी शेतकरी आणि शेतमजूर आले होते. आपला विकास आपल्या हाती हे सूत्र अंगीकारून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावकऱ्यांनी 20 पशुवैद्यकीय दवाखान्यांचं रूपडं बदललंय, त्याबाबतचा हा वृत्तांत. उस्मानाबाद जिल्ह्यात 7 लाख पशुधन आहे. त्यांच्या देखभालीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची मदत होते. पशुपालकांना आपल्या पशुधनासाठी कोणत्या आणि कशा सुविधा हव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं एक मोहीम राबवली आणि त्या पद्धतीनं सुविधा पुरवल्या. पण यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि 10 लाख रुपये जमवून 20 पशुवैद्यकीय दवाखान्यात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. लोकसहभागातून हा जवळजवळ 10 लाख रुपयाचा लोकवाटा जमा केला आणि या लोकवाट्यातून आपल्या 95 पैकी 20 पशुवैद्यकीय दवाखाने हे ISO मानांकित केलेले आहेत. आता सध्या ISO आल्यापासून आता काय चांगल्या प्रकारे लक्ष देण्यात येते जनावरांकडे. तसेच त्यांची निगाही कशी ठेवावी, त्यांना अन्न पाणी चारा कसं द्यावं किंवा त्याचे धुणं हे करणं असलं सगळं वेळेवर सांगितलं जाते आणि प्रत्येक वेळेस ते प्रत्येक जनावरांकडे लक्ष देतात. कुठल्या प्रकारची अडचण भासत नाही किंवा कुठले तक्रार राहिलेली नाही. या 20 पशुवैद्यकीय दवाखान्यांना ISO मानांकन प्राप्त झालं आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावकऱ्यांचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा. नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी भारताच्या अनिल कुमारनं ग्रीको रोमन प्रकारात 85 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. हरप्रीतनं ग्रीको रोमन प्रकारात 80 किलो वजनी गटात काल कांस्य पदकाची कमाई केली होती.
लातूर तालुक्यातल्या हरंगुळ परिसरातल्या 3 ते 4 एकराच्या परिसरात आज जोरदार वादळ आणि पाऊस झाला. या वादळात किसान मित्र वेअर हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामावरील पत्रे उडून गेल्याचं आमचे वार्ताहर अरुण समुद्रे यांनी कळवलंय. त्यामुळे या गोदामातील शेतमाल भिजून सुमारे 4 कोटी रुपये नुकसान झाल्याची माहिती किसान मित्रचे संचालक हेमंत वैद्य यांनी दिली आहे. उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह आज पावसानं हजेरी लावली, तर औरंगाबाद आणि जालन्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथे 44.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 36 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 25, नागपूर 42 आणि 26, पुणे 40 आणि 21, औरंगाबाद 40 आणि 24, नाशिक 39 आणि 22, कोल्हापूर 37 आणि 23, रत्नागिरी 34 आणि 26, सोलापूर 41 आणि 26 आणि अमरावती कमाल 38 आणि किमान 28 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरिमन पॉइंट ते कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी. शाश्वत आणि सर्वंकष विकासासाठी तंत्रज्ञान काळाची गरज, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीलंकेत कोलंबो इथे आंतरराष्ट्रीय वेसाक महोत्सवाचं उद्घाटन. किनारपट्टीवर सुरू असलेल्या आणि नव्यानं येणाऱ्या उद्योगांना मेरीटाईम बोर्डानं संपूर्ण सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल झालेल्या चौफेर टीकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची दिलगिरी. आणि नवी दिल्लीतल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिल कुमारची कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.